स्माइल आफ्टरनून आजच्या सेशन मध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. वेलकम 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 यू ऑल. कशात सगळे? आजपासून जर तुम्हाला कोणी विचारलं कशा आहात तर तुमचं उत्तर असलं पाहिजे मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. शरीराने स्वस्थ, ठीक आहे, शरीराने स्वस्थ मस्त म्हणजे जे काही करताय ते एन्जॉय आणि त्याचा रिझल्ट तुमच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्यामध्ये जबरदस्त येतोय. आणि हे आपण सिद्ध करणार आहे त्रिवेणी स्वराज्य रेखीतून. कारण आपला एकच उद्देश आहे, नात्यांमध्ये प्रेम, शरीरामध्ये आरोग्य आणि खिशांमध्ये पैसा, या तीनही गोष्टींमधलं आपल्याला स्वराज्य प्राप्त करायचं आहे. त्याच्यावर तुमचं स्वतःचं अधिराज्य असलं पाहिजे. त्यासाठी आपले सेशन आहेत. त्यासाठी आपल्याला फुल टू एनर्जीने या क्लासमध्ये, या सेशनमध्ये उपस्थिती द्यायची आहे. आज आपल्या सेशनचा डे 3 आहे आणि आजचा आपला विषय आहे पास्ट लाईफ मेडिटेशन. नकारात्मक कटू आठवणींना सोडून देणं आणि व्हॉट इज रेकी, रेकी काय आहे हे जाणून घेणं. ऍक्च्युअल रेकी बद्दल जे लोकांमध्ये गैरसमज आहे आणि त्याच गैरसमजातनं आपण रेकीकडे बघतो, याच्यातनं रेकी ऊर्जांना बाहेर काढून ऍक्च्युअल रेकी ऊर्जा आपल्या जीवनात किती आनंद निर्माण करू शकतो ते आपण बघणार आहेत. तर चला पुन्हा एकदा मी तुम्हाला विचारते, कशात सगळे? मी 1 मिनिट माईक ऑन करते आणि सगळ्यांनी म्हणायचं आहे मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. चला 298 लोकांचा आवाज गुंजला पाहिजे. चला म्हणा सगळ्यांनी. मी मी स्वस्त आहे, स्वस्त मी आहे, जबरदस्त आहे, जबरदस्त मी आहे, जबरदस्त आहे, मी जबरदस्त आहे, मस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त मस्त आहे, मस्त आहे, आहे, जबरदस्त मस्त आहे, आहे, जबरदस्त आहे, मस्त आहे, मस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे, स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. मस्त आहे. ग्रेट. सो आता 309 लोकांच्या उपस्थितीमध्ये आपण स्वस्त, मस्त आणि जबरदस्तीचा संकल्प केलेला आहे. तर सगळ्यात पहिले आता ज्या बंधू भगिनींनी आपले व्हिडिओ बंद करून ठेवलेले आहे, स्विच ऑन युअर व्हिडिओ. कारण जर का तुमचा व्हिडिओ बंद असेल तर तुम्हाला पाहिजे असलेला रिझल्ट, जी एनर्जी इंटरॅक्शन आहे ते होत नाही. कारण आज तर आपण पास्ट लाईफ मेडिटेशन पण करणार आहे. पास्ट लाईफ मेडिटेशनची गरज का आणि पास्ट लाईफ मेडिटेशन आपण का करायला पाहिजे हे आज आपण समजून घेऊया. एक लक्षात द्या, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये चांगला किंवा वाईट असा पास्ट आहे. कधी काही नकारात्मक घटना आपल्या जीवनात घडलेल्या आणि त्या नकारात्मक घटना म्हणजे कुणाचं तरी जाणं, तुम्हाला कोणीतरी खूप धोका दिलेला आहे, एखादं मोठं अपयश, हे तुमच्या जीवनामध्ये खूप डीप लेवलवर तुम्ही स्टोअर करून ठेवलेलं आहे. पण विसरताना आपण कितीही प्रयत्न केला तरी या दुःखांना विसरू शकत नाही. आणि मग हे दुःख वारंवार तुम्हाला जेव्हा जेव्हा आठवतं ना तेव्हा कष्ट आपल्यालाच होतं. आज डॉक्टरांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आजकाल जास्तीत जास्त आजार हे सायकोसोमॅटिक आहे. आणि सायकोसोमॅटिक आजार म्हणजे काय? मनामध्ये साठवून ठेवलेल्या दुःखाची ऊर्जा हळूहळू आजारांचं कारण घेत असते. त्यातूनच डिप्रेशन, एन्झायटी, ओसीडी असे वेगवेगळे आजार होतात. फिजिकल लेवलवर हा स्ट्रेस वारंवार जर साठवून ठेवला तर त्याच्यातनं बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल सारखे आजार होतात. विचार करा, आपला तणाव जर आपल्या शरीराचं इतकं नुकसान करत असेल, आपण घेतलेला स्ट्रेस आपल्या जीवनावर इतका मोठा परिणाम करत असेल, तर मग त्यापेक्षा या सगळ्या तणावांना सोडून दिलेलंच बरोबर की नाही? आणि आज तीच सोडून देण्याची कला आपण शिकणार आहोत. सो रेडी आहात? आपल्या जीवनातल्या प्रत्येक दुःखद आणि कटू आठवणींना सोडून देण्याची कला आपल्याला शिकायची आहे. सोडून द्यायला शिका. व्हॉट एव्हर निगेटिव्हिटी इज देअर, जी आपण आपल्या जीवनामध्ये अनुभव केलेली आहे, त्या प्रत्येक निगेटिव्हिटीला किती लोक सोडून द्यायला तयार आहेत? चॅट बॉक्स मध्ये मी टाईप करा की यस आय एम रेडी. मी माझ्या जीवनात असलेल्या त्या प्रत्येक निगेटिव्हिटीला सोडून द्यायला तयार आहे. आणि ही निगेटिव्हिटी आपल्याला बिलकुल छोड देना है. क्यों छोड देना है? आता मी तुम्हाला काही गोष्टी वाचून दाखवते. पण आता बघा, का सोडून द्यायचं? कुणीतरी तुमच्याबद्दल काहीतरी बाहेर बोललं. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. कुणीतरी तुमच्याबद्दल काहीतरी बाहेर बोललं आणि त्या तिसऱ्या व्यक्तीने तुम्हाला येऊन सांगितलं. तुमच्या डोक्यात 4 दिवस तोच विचार घोळत राहतो. मी याच्यासाठी एवढं केलं, एवढा कष्ट केले, एवढ्या खस्ता खाल्ल्या आणि हा व्यक्ती माझ्या विरोधात कसा का जाऊ शकतो?
याच विचाराने तुम्ही दुःख होता आणि मन खूप खिन्न होतं. चित्त एका ठिकाणी राहत नाही, त्रास तुम्हालाच होतो. त्यापेक्षा ती गोष्ट तिथल्या तिथे सोडून द्या. विसरू नका, पण आपल्या विचारांवर त्या गोष्टीला हावी होऊ देऊ नका. विसरू नका, पण आपल्या विचारांवर त्या गोष्टीला हावी होऊ देऊ नका. कारण तुमचा प्रत्येक नकारात्मक विचार याच पद्धतीने आपल्या मागे राहतो आणि आपल्याला त्रास देतो. ही आपली मेडिटेशनची पूर्वतयारी आहे, कारण याच्यानंतर मी तुमचं मेडिटेशन घेणार आहे. एक लक्षात घ्या, तुमचा एखादा जवळचा व्यक्ती अचानक तुमच्या विरोधात जातो. तुम्ही त्याच्यासाठी खूप काही केलं असतं, खूप मदत केलेली असते, अडचणीत त्याची साथही दिली असते, पण तो आता तुमच्या विरोधात असतो. तुम्हाला तीच गोष्ट दिवस दिवस खात असते. तुम्ही सतत स्वतःला दोष देत निराशेत वेळ घालवता. त्यापेक्षा तो आपला नव्हताच असं समजून त्या विषयाला सोडून द्या. स्वतःला त्रास करून घेतल्याने त्याला पश्चाताप होणार नाही, मग तुम्ही कशाला त्रास करून घेता? म्हणून सोडून द्यायला शिका. कारण तुम्ही कितीही त्रास करून घेतला तर समोरच्या व्यक्तीला पश्चाताप होणार नाही. आणि जर पश्चाताप होणार नसेल तर आपण तो त्रास कशाला सहन करून घ्यायचा? म्हणून सोडून द्यायला शिका. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं ना, असं केलं असतं तर तसं झालं असतं, असा निर्णय घेतला असता तर तसा फायदा झाला असता, त्यामुळे असं झालं, त्यामुळे तसं झालं असतं. ध्यान सोडून मित्रमैत्रिणींनो, झालेल्या गोष्टीवर वेळ आणि ऊर्जा फक्त वायाच जाणार आहे. जुन्या निर्णयातून फक्त शिकायचं काम करायचं असतं. पुढं काय करायचं त्यावर लक्ष केंद्रित करायचं असतं. झालेल्या गोष्टी सोडून दे आणि पुढं काय करायचं ते ठरव. आयुष्य खूप सुंदर आहे आणि जेव्हा आपण आज या सुंदर रेकीसोबत आपल्या या आयुष्याला जोडणार आहे तर आयुष्य खूप सुंदर होणार आहे. हा असं वागला, तो तसं वागला, हा असं बोलला, त्याने माझा विश्वासघात केला, त्याने धोका दिला. अरे मित्रा, किती त्रास करून घेशील? कोण कसा वागला याचा विचार करून स्वतःलाच त्रास करून घेण्यापेक्षा पुढं कसं वागायचं याचा विचार कर. आपण कुठे चुकलो याचा अभ्यास कर. त्याच्या चुका तिथेच सोडून दे आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात कर. सोडून द्यायला शिका. कारण बऱ्याचशा गोष्टी आपण फक्त मनामध्ये पकडून ठेवलेल्या आहेत. त्रासही आपणच करून घेतो आणि त्याच्यामुळे जीवनामध्ये फक्त दुःख कॅरी करावं लागतं. आता काय होतं माहितीये का, तुम्ही रस्त्याने चालल्या, एखाद्या छोट्याशा घटनेने कोणीतरी तुम्हाला काहीतरी बोलतं किंवा एखाद्याने गाडीवरून टोकली, तुम्ही लगेच गाडी बाजूला काढता आणि म्हणता की त्याच्याशी भांडायला सुरुवात करता की असं कसं तुम्हाला बोलू शकतो किंवा शकते, काय गरज आहे? त्याच्या वाचून काहीतरी तुमचं अडलंय का? एखाद्याने तुम्हाला कोणी म्हटलं तर आपलं त्याच्या वाचून काहीच अडत नाही. मग त्रास स्वतःला कशाला करून घेता? त्याचा आणि तुमचा भूतकाळात कधी संबंध आलेला नसेल किंवा भविष्यात येणार नसेल तर कशाला वेळ आणि ऊर्जा वाया घालवता? डोक्याला शीन करून घेता? प्रतिक्रियावादी का होता? क्रियावादी बनून समोरच्याला म्हटलं भावा तूच मोठा, त्याच्यात आपलं काही नुकसान आहे का? ठीक आहे, समोरच्याला म्हणा की बाबा तूच मोठा आहे, तर समोरच्याला काय म्हणायचं की तूच खूप मोठा आहे असं म्हणून पुढे जायचं आणि जीवनामध्ये आनंद आणि सकारात्मकता आपल्या जीवनात स्वीकारायची. डोक्याला शीन का करून घेता? प्रतिक्रियावादी व्हायचं नाही, क्रियावादी व्हायचं. आपल्याला कुठल्याही परिस्थितीत प्रतिक्रियावादी व्हायचं नाहीये. कारण एक लक्षात घ्या, का बरं मी सांगते, या जगामध्ये समोरच्याची होणारी ऍक्शन, इथे जीवन म्हणजे एकानंतर एक येणाऱ्या घटनांचा क्रम आहे आणि या घटना तुम्ही सांभाळू शकत नाही. सकाळपासून आतापर्यंत किती घटना तुमच्या समोर आलेल्या आहेत. जीवनात असे प्रत्येक क्षण जगावे लागतात आणि प्रत्येक क्षण काही पॉझिटिव्हच नसतो ना. काही घटना आपल्याला जबरदस्तीने स्वीकाराव्या लागतात. समजा आज वर्षा मॅडमला वाटलं की मी 8 वाजता झोपून उठायला पाहिजे होती, पण काही कारणांनी त्यांना 6 वाजता झोपून उठावं लागतं. नाईलाज आहे की नाही?
मग जबरदस्ती काय असते की उठावंच लागतं. तर म्हणून तिथे भांडत बसायचं का? कारण 7 वाजता उठायचं, 6 वाजता उठावं लागतं, कारण 7 वाजता मुलाची बस येत असेल, व्हॅन येत असेल, त्याला शाळेत जावं लागतं, म्हणून वैशा मॅडमला त्यांच्या आधी उठून काम करावं लागतं. तर इच्छा नसतानाही ज्या गोष्टी कराव्या लागतात, तर आपण त्या गोष्टी टाळू शकत नाही. मग रोज त्या गोष्टीसाठी चिडचिड करण्यापेक्षा स्वीकार करायचा, कारण ते आपलंच काम आहे. तर ऍक्शन इज नेव्हर प्रॉब्लेम, रिॲक्शन इज द प्रॉब्लेम. समोरच्या घटना आपण कधीच थांबवू शकत नाही आणि त्याच्याने फरकही पडत नाही. फरक कुठे पडतो? कोणी अरे म्हटल्यावर कार्य जेव्हा तुम्ही म्हणता, दॅट इज द पॉइंट की जिथे तुमच्या लाईफमध्ये स्ट्रगल निर्माण होतो. जिथे तुम्ही कुणातरी सोबत भांडायला सुरुवात करता, कुणातरी सोबत वाद घालायला सुरुवात करता, त्याची गरज नाही आहे. बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला जिथल्या तिथे सोडून देता आल्या पाहिजे, तरच तुम्हाला सकारात्मकतेचा रिझल्ट येणार आहे. ठीक आहे. कसं असतं ना, एखाद्या लहानशा घटनेतनं आपले जुने खूप चांगले संबंध विखरून जातात आणि त्या दुराव्यातून चूक कोणाचीच नसेल. जर आपण चुका बघतो ना, बरेचसे असे प्रसंग असतात, खूप चांगले मित्र किंवा खूप चांगल्या मैत्रिणी असतात किंवा एखाद्याचं तुमचं नातेसंबंध खूप चांगले असतात, पण एखाद्या चुकीने जर ते नातेसंबंध जर विखुरले असतील, तर शब्दांनी एकदा ते नातेसंबंध विखरतात. विचार करा, मनामध्ये त्यावेळेस कदाचित त्या व्यक्तीच्याही मनामध्ये ती भाव नसेल, पण त्या वर्तमानाच्या क्षणामध्ये एखाद्या वेळेस त्या व्यक्तीचा मूड खराब असेल. आता साधी गोष्ट, मी एक हीलर आहे, एक ट्रेनर आहे. ठीक आहे. आणि माझ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे की जनरली मी खूप शांतपणे उत्तरं देते. पण होऊ शकतं आज सकाळी सकाळी माझ्या हसबंडनी किंवा मुलांनी माझा मूड खूप खराब केला आणि ऐन त्या वेळात, म्हणजे जर मी 100% त्या रागाच्या फ्रिक्वेन्सीमध्ये समोरच्यानी माझा मूड खराब केला, त्या फ्रिक्वेन्सीमध्ये 100% आहे मी, आणि त्याच्यातच जर मला एखाद्या स्टुडंटचा फोन आला. आता स्टुडंटच्या अपेक्षा काय आहे की त्यांनी मला कधीच रागवलेलं पाहिलेलं नाहीये. 100% मॅडम आपल्या प्रश्नांचं उत्तर देतील, आपल्याला समाधान देतील या अपेक्षेने त्यांनी फोन केलेला आहे. बट वो टाइम गलत है कि नहीं उनका कॉल करने का. आता त्यांनी नकळत कॉल केला आणि मी माझ्या वेगळ्या नकारात्मक फ्रिक्वेन्सीमध्ये होती आणि त्याच्यातनं जर मी त्यांच्याकडनं बोलल्या गेली, आता म्हणजे चुकीचं माझ्याकडनं काही बोलल्या गेलं, तर आमचे संबंध, त्यांचा ट्रस्ट एका शब्दाने बिघडू शकतो. जी विद्यार्थिनी माझ्याकडे वर्षानुवर्षापासून ट्रस्टनी बघत होती, माझ्या त्या वर्तमानातल्या रागाचा परिणाम, आणि म्हणून भावनांना कंट्रोल करणं गरजेचं आहे. आता इथे दोन्ही पक्षांमध्ये हा विचार करायला पाहिजे की त्या ज्या स्टुडंटशी माझं बोलणं झालं, अरे मॅडम कधीच तर रागवत नाही. पण विद्यार्थ्यांची अपेक्षा काय असते, मॅडमने रागवलंच नाही पाहिजे, कारण त्यांनी माझं ते रूप कधीच पाहिलेलं नसतं की मॅडमला राग येत असेल. त्यांच्या अपेक्षा खूप जास्ती असतात की मॅडम तर कधीच रागवत नाही. बरोबर ना? मी पण एक व्यक्ती आहे. देवाला राग चुकला नाही तर मग मला चुकणार आहे का एखाद्या वेळेस? तर या पद्धतीनेच विचार करा. एक उदाहरण म्हणून सांगते की याच पद्धतीने आपले जे, बघा एक प्रश्न, सुंदर प्रश्न आलेला आहे चॅट बॉक्समध्ये. क्लासमध्ये शिकवणार कधी आहे? काल पण फक्त डिस्कशन झाले. असंच कुणाला वाटतंय की 3 दिवस झाले आपण फक्त डिस्कशन करतोय, शिकवत नाहीये? विभा मॅडम, हा आपला कोर्सचाच भाग आहे, जोपर्यंत तुमच्या माइंडमध्ये असलेली निगेटिव्हिटी बाहेर पडणार नाही, तर रेकी नावाची दिव्य ऊर्जा आपण एक्सेप्ट करण्यासाठी तुमची मानसिकता तयार करण्याचं प्रोग्रामिंग परवापासनं चालू आहे. आणि मी त्या गोष्टीचा टास्क पण दिलेला आहे. ही फक्त डिस्कशन नाही. हा कदाचित तुम्ही लाईफस्टाईल मॅनेजमेंटचे कोर्सेस कधी अटेंड केले नसतील, म्हणून तुम्हाला हा प्रश्न पडलेला आहे. तर गैरसमज करू नये, हा माझा सिलेबसचाच भाग आहे. आणि जर तुम्हाला म्हणजे हा सिलेबस वाटत नसेल, तर कदाचित मी तुमचं समाधान सिलेबसच्या द्वारे करू शकत नाही. पण मला सांगायला आवडेल की या क्लासमध्ये विभा मॅडम आतापर्यंत गेल्या 6 वर्षात 10 दिवस कंटिन्यू निशुल्क मी हे सेशन यासाठी घेते की लोकांच्या जीवनामध्ये जे दुःख आहे ते का आहे, त्याचे कारणच लोकांना माहिती नसतात. आपल्याला काय वाटतं, दवाखान्यात गेलं, एक इंजेक्शन टोचलं, 10 गोळ्या लिहून दिल्या, तो डॉक्टर चांगला.
पण ते फक्त एक वरचं आहे, तात्पुरता तुमचा पेन कमी होतो. पण हे जे आपण शिकतो आहे यातनं मला तुमचा डीप लेवल मध्ये साठलेलं जे तुमच्या दुःखांचं रूट कॉज आहे ना, ते शरीरामध्ये स्वास्थ्यासाठी प्रॉब्लेम देत आहे, नात्यांमध्ये प्रेमाची पकड चांगली निर्माण करण्यात त्रास देत आहे, किंवा आर्थिक समृद्धीच्या मार्गावर जाण्यापासून थांबवत आहे. आणि मला ते क्लिन्झिंग करणं गरजेचं आहे. बोलते ना, जब तक वो नस पकड में नाही आती तर नाडी तज्ञ आजाराचं हे नाही करू शकत. तर तुम्हाला तुमच्या जीवनाचं ते कळलं पाहिजे. कारण जर मी फक्त रेकी हा विषय शिकवला तर आपण त्याला ऍक्सेप्ट नाही करू शकणार. आणि म्हणून मी जर तुम्हाला माझ्या एका अपॉइंटमेंटची फी खूप मोठी असते आणि माझ्या एका सेशनची फी 1 तासाचे जे पेड सेशन असतात त्याची एका तासाची फी 10,000 प्लस आहे. माझ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे, जे कोचिंग प्रोग्राम मध्ये आहे. पण तरी देखील मी हे जे 10 तास दर महिन्यात तुमच्यासाठी काढते आहे, तर ते का काढते त्याच्या मागचं कारण, एखाद्याच्या चेहऱ्यावर जरी या 10 दिवसात मी इनर स्माइल निर्माण करू शकली ना, आता 464 लोक प्रेझेंट आहे, एकाच्या चेहऱ्यावर जरी ती स्माइल आली, आय एम द विनर. आणि ते माझी फी आणि माझं बक्षीस आहे. अँड आय एम ओनली वर्किंग फॉर दॅट. ओके, सो थँक्यू. चला, सो एखाद्या लहानशा घटनेने आपले जेव्हा संबंध विखुरतात, तर मी नेहमी सांगते की व्यक्ती महत्वाचा असेल तर चुकांना विसरा, आणि चुका महत्वाच्या असतील तर व्यक्तीला विसरा. महत्वाचं काय आहे, बऱ्याचशा वेळेस नात्यांमध्ये आपल्याला जेव्हा प्रेम, विश्वास आणि आदराची अपेक्षा करतो ना आपण, बऱ्याचशा वेळेस बऱ्याचशा नात्यांमध्ये आपण जेव्हा प्रेम, विश्वास आणि आदराची म्हणजे अपेक्षा करतो, पण कधी कधी त्या नात्यांमध्ये आपल्याला दुःख मिळतं. कधी कधी नात्यांमध्ये आपल्याला त्रास होतो, पण नाती अशी असतात की आपण सोडू शकत नाही. आपल्याला त्या नात्यांनाच घेऊन पुढे जायचं असतं. आणि म्हणून मी तुम्हाला सांगते, व्यक्ती महत्वाचा असेल तर चुकांना विसरा, आणि चुकांना महत्व द्यायचं असेल तर व्यक्तीला विसरण्याची हिंमत ठेवा. तर बघा, सर्वात महत्वाचा मुद्दा, कुठल्याही नात्याला तुम्ही इतिहासाच्या घटनांना पकडून, म्हणजे पास्ट मध्ये ज्या काही घटना घडून घेतल्या त्यालाच पकडून जर ठेवलं तर जीवन जगणार कुठे हो. आज मी बघते की पती पत्नी किंवा रुसवा फुगवा हा वर्षानुवर्ष साठवून ठेवलेला असतो. बघा, आयुष्य क्षणभंगूर आहे. एक श्वास घेतला, एक श्वास सोडला की एका श्वासाचं आपलं आयुष्य मागे गेलं. आणि मग उरतं काय, या श्वासासोबत जी आपण ऊर्जा कलेक्ट केलेली आहे, प्रेमाची की तिरस्काराची, त्याच्यावरच चांगल्या आठवणी आहे ना. आणि म्हणून जर आयुष्य आहे तर एकदम काय रेड कार्पेट अंतरलेला नाहीये. कदाचित जर काही चुकीची घटना आपल्या समोर असेल आणि तिला जर आपल्याला त्या क्षणी विसरून गेलं. म्हणून आजपासून एक नियम लक्षात ठेवा, व्यक्ती महत्वाचा असेल तर त्याच्या चुकांना विसरायला शिका. कारण बरेचसे नाते असे असतात आपल्याला की व्यक्ती महत्वाचा ठेवावं लागतं, चुकांना महत्व द्यायचं नाहीये. आणि जर चुकांना महत्व द्यायचं असेल तर व्यक्तीला विसरण्याची हिंमत ठेवा. किती लोक प्रॉमिस करतात आहे की जर तुमच्या जीवनामध्ये जर तो व्यक्ती महत्वाचा आहे तर तुम्ही आजपासनं त्या व्यक्तीलाच महत्व देणार. ठीक आहे, चुकांना महत्व देणार नाही. कारण आपण आपल्या जीवनामध्ये मुलांना, आई वडिलांना किती महत्व देतो ना, बरोबर आहे, ते तेवढंच महत्वाचे आहे. आपले आई वडील, आपले नातेसंबंध खूप महत्वाचे आहेत आपल्यासाठी. पण रागामुळे वर्षानुवर्ष भाऊ भावाशी बोलत नाही, बहीण बहिणीशी बोलत नाही. अहो एवढंच काय, आई बाबांची सुद्धा अबोला असतो. मग आज मला प्रॉमिस करा, किती लोक हा अबोला तोडून व्यक्तीला महत्व देऊन चुकांना विसरायला तयार आहे. सो गुड. कारण आपल्यासाठी नाते महत्वाचे आहे आणि म्हणून
त्यांनी केलेल्या चुका, त्यांनी दिलेला त्रास थोडा विसरून तर बघा, सोडून द्यायला शिका. जेव्हा या सर्व गोष्टी सोडून द्याल तेव्हाच तर जीवन खूप सुंदर होईल. तुम्ही एखाद्याच्या जीवनामध्ये जर काही आपल्याकडून काही चूक झाली असेल तर बाबा तूच मोठा आहे, जी काही चूक झाली ती झाली असं म्हणून पुढे जायला लागा. या सुंदर आयुष्यामध्ये आज एकच प्रॉमिस करा. आज तुम्हाला टास्क देते मी, एक असा अबोला जो जीवनामध्ये घेतलेला असेल कुणासरी तरी सोबत तुम्ही बोलत नसाल, आज मला प्रॉमिस करा की यू आर रेडी. आज तुम्ही त्यांना एक फोन करणार आणि जर प्रेमाची व्यक्ती असेल, लहान असेल तर जस्ट से आय लव्ह यू, आय मिस यू बोलायचं. आणि जर मोठी व्यक्ती असेल, सॉरी कळत नकळत माझ्याकडनं काही चुकलं, त्याच्यासाठी मी माफी मागते, पण आपलं नातं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे असं बोला. कारण काय होतं ना, याच रागाच्या द्वेषामध्ये आज कदाचित ती व्यक्ती आपल्या सोबत आहे तर आपण तिला माफी मागत नाही. उद्या कदाचित ती संधी ईश्वर आपल्याला जर दिली नाही, जर कदाचित त्या व्यक्तीशी बोलण्याची परत संधी मिळालीच नाही, ती व्यक्ती या जगातच नसेल तर काय होईल. त्यापेक्षा आज ती व्यक्ती कुठेतरी आपल्या सोबत आहे ना, तर आज तिला माफ करा. कारण माफी दिल्यामुळे जे इतक्या वर्षापासून तुम्ही जे ओझं तुमच्या मनावर साठवून ठेवलेलं आहे ना, त्या ओझ्यातनं तुम्ही मुक्त होणार आहे. सो आता जे मी तुमचं मेडिटेशन घेणार आहे, त्या मेडिटेशन मधनं खूप इथे एक मेसेज आला, अहो पण माझी वहिनी तशी नाही. तुम्हाला एक उदाहरण सांगते. आमच्या एक डॉक्टर मॅडम होत्या, सेम वाक्य त्यांचं होतं, काही हो म्हणे माझी वहिनी सुधारू शकत नाही. मला सांगायला आनंद होतो की दोघी माझ्या आता स्टुडंट आहे. म्हणजे आधी त्या मॅडम स्टुडंट होत्या, पण मॅडम मध्ये झालेला मी त्यांना टास्क दिला होता क्लासमध्ये, जसं तुम्हाला म्हणतं ना की फोन करा आणि प्रेमाने जेवायला बोलवा, असं तेव्हा त्या टास्क दिला होता मी त्यांना. मॅडम म्हणे शक्यच नाही, ती माझ्याकडे जेवायला येणार, इतक्या वर्षात आलेली नाही आहे. मी म्हटलं फोन तर करा, कदाचित तुमच्या फोनचीच वाट बघत असेल. लिटरली एका रविवारी यांच्याकडे जेवण, दुसऱ्या रविवारी वहिनीकडे जेवण, आणि त्याच्यानंतर सगळे सण समारंभ सोबत येऊन त्यांच्यात जो सुसंवाद झाला ना, त्यांच्या वहिनीने सुद्धा माझ्याकडे ऍडमिशन घेतली. विचार करा. तर त्याच्यामुळे तुम्हाला एक सांगते की प्रयत्न करा. आणि आज आपण माफ करणार आहोत. मला माहिती आहे काही वेळेस काही ठिकाणी तुम्हाला हे माफ करणं अत्यंत कठीण होऊन जाईल, कारण कदाचित समोरच्याने दिलेला त्रास हा खूप मोठा असेल. पण आपण माफी त्याच्यासाठी नाही देत आहे, आपल्या मनावर वर्षानुवर्षाचं जे ओझं आपण पकडून ठेवलेलं आहे ना, त्याच्यासाठी आहे. सो ओके, चला तर मग रेकी शिकवणार आहे, काळजी नका करू. रेकी जे मी प्रॉमिस केलेलं आहे सगळ्या गोष्टी, पण रेकी सारखी ऊर्जा फक्त रेकी हा शब्द नाहीये बरं, ब्रह्मांडीय प्राण ऊर्जा आहे. ब्रह्मांडीय ऊर्जा आहे. ती ग्रहण करण्यासाठी पहिले तुम्ही तर कॅपेबल झाले पाहिजे की नाही. नाहीतर मी पहिल्याच दिवशी रेकी रेकी अशी काम करते, रेकी तशी काम करते, रेकीचे 5 तत्व आहे, किती लोकांना ऍक्सेप्ट झालं असतं. ही पूर्व तयारी आहे की आपल्याला रेकी सारखी पवित्र ऊर्जा जर ग्रहण करायची असेल तर पहिले खुद खाली होणं आहे, सगळ्या नकारात्मक भावनातून दूर व्हायचं आहे, आणि मग ही पॉझिटिव्ह ऊर्जा जगापर्यंत पोहोचायचं आहे. चला तर मग मी आता मेसेज डिसअपिअर करते, कुणालाही दिसणार नाही असे. कारण आपल्याला जे ग्रहण करायचं आहे त्याच्यासाठी मेसेजची गरज नाही आहे. सो मी नो वन म्हणजे कुणाचेही मेसेज कुणाला दिसणार नाही असं सेटिंग केलेलं आहे. ओके, सो आता कारण आपल्याला पूर्ण फोकस पास्ट लाईफ मेडिटेशनवर करायचं आहे. ज्या लोकांना खरोखर रेकी शिकायची आहे, रेकीच्या 5 तत्वांसोबत आपल्या जीवनाला पॉझिटिव्ह करायचं आहे, त्यासाठी हे मेडिटेशन पहिली पायरी आहे. कारण जेव्हा आपण खाली असणार तेव्हाच नवं काहीतरी भरणार ना. काही पूर्वग्रहांसोबत, पूर्व नकारात्मकतेसोबत नवीन आपण ग्रहण करू शकत नाही. आणि त्या नविन्याचा सुंदर प्रवासासाठी
आपल्याला हे सुंदर 5 स्टेपचं मेडिटेशन आणि यानंतर आपण ऍक्च्युअल रेकी काय हे समजून घेणार आहोत. सो डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, संपूर्ण लक्ष येणाऱ्या जाणाऱ्या श्वासांकडे. कुठलाही आवाज डिस्टर्ब करणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला थांबायचं आहे. कुठल्याही आवाजाने तुम्ही डिस्टर्ब होणार नाही हे बघायचं आहे. आणि हे सुंदर मेडिटेशन आज आपल्याला अनुभवायचं आहे. जेवढ्या श्रद्धेने तुम्ही या साधनेत भाग घ्याल तेवढाच सुंदर लाभ आपल्याला होणार आहे. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि औरा यातील सर्व नकारात्मकता बाहेर पडत आहे. येणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्राप्त होत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि औरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी निघून गेलेली आहे. बघा, तुमचं आजचं जे काही वय आहे या वयामध्ये अनेक लोकांनी किंवा अनेक घटनांनी तुमच्या जीवनावर परिणाम दिलेला आहे. अनेक लोकांनी तुमच्यासोबत कधीतरी चुकीचे संवाद साधले असतील. तुमचं शब्दांनी आणि कृतीने मन दुखावलं गेलं असेल. आणि जेव्हा जेव्हा त्या लोकांची आठवण येते आजही तेवढंच मनामध्ये द्वेष निर्माण होतो किंवा राग येतो. तुम्ही खूप लोकांशी चांगलं वागलं असाल पण तरी देखील ते लोक तुमच्याशी वाईट वागले. त्यांच्या त्या वाईट वागण्याने मनावर झालेले घाव आजही हृदयावर खूप खोलवर तसेच आहेत. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला आठवण येते अगदी त्या दिवशी तुम्ही तेवढ्याच दुःखद वेदनांनी स्वतःला बघता. मन भरून येतं की मी यांच्यासाठी एवढं केलं, मी जीवनात एवढा संघर्ष केला तरी मला अपयश आलं. तर अशा अपयशाच्या खुणा, कुणातरी वाईट वागल्याच्या खुणा कुठेतरी मनाच्या खोल गाभाऱ्यात तशाच गुंतून आहेत. खोल गाभाऱ्यात त्या खुणा तशाच गुंतून आहेत. चला तर मग आज पासून तुम्ही 1 वर्षाआधी जे काही तुम्ही जीवन जगत होतात या वर्षभरात ज्या ज्या चांगल्या आणि वाईट घटना तुमच्या सोबत घडल्या त्या चांगल्या प्रत्येक घटनेला कल्पना करा की तुमच्या हृदयामध्ये एक सुंदर कमल पुष्पाच्या आकाराचा एक कप्पा आहे आणि त्या कमल पुष्पाच्या कप्प्यामध्ये तुम्ही तुमच्या जीवनातल्या सर्व गोड आणि चांगल्या आठवणींना कुलूप बंद करत आहे. आणि गेल्या 1 वर्षातील जेवढ्याही नकारात्मक घटना तुमच्यासोबत घडल्या त्या घटनांना जबाबदार प्रत्येक व्यक्तीला माफ करायचं आहे. मी मान्य करते की त्यांना माफ करणं कठीण आहे पण माफ तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी करायचं आहे. कारण त्या व्यक्तीच्या शब्दांची आणि कृतीची वेदना रोज तुम्ही सहन करताय. त्या वेदनेतून तुम्हाला मुक्त व्हायचं आहे. म्हणून आज मोठ्या मनाने त्या व्यक्तीला माफ करा. माफ करा, त्या व्यक्तीला माफ करा, फॉरगिव्ह करा. आणि गेल्या 1 वर्षात कळत नकळत आपण स्वतः देखील शब्दांनी आणि कृतीने कुणाला दुखावलं असेल तर मनोमन त्यांची माफी मागा. मनोमन त्यांची माफी मागा. कळत नकळत शब्दांनी कृतीने जर आपण कुणाला दुखावलं असेल
तर त्यांची माफी मागा. माफी मागा. जस्ट से आय एम सॉरी, आय एम सॉरी, आय एम सॉरी. आणि आता बघा, गेल्या 10 वर्षांचा काळ अनुभवा. 10 वर्ष जीवनातील खूप मोठा काळ आहे. या 10 वर्षामध्ये तुम्ही जीवनात अनेक उतार चढाव बघितले असतील, अनेक सुखदुःखांचे क्षण अनुभवले असतील. तर प्रत्येक सुखाच्या क्षणांना आज आपल्याला त्या भूतकाळातून काढून हृदयाच्या कप्प्यामध्ये कुलूप बंद करायचं आहे. प्रत्येक आनंद देणाऱ्या क्षणाला हृदयाच्या कप्प्यात बंद करायचं आहे. आणि नकारात्मक ऊर्जा जी 10 वर्षात आपण अनुभवली, कुणाचे शब्द, कुणाची कृती, कुणाचा तिरस्कार किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या जाण्याने झालेलं मन दुःख, इतकं जे दुःखी मन झालं होतं, त्या सगळ्या दुःखांना आज ब्रह्मांडामध्ये आपण विलीन करतो आहे. स्वतःच्या एनर्जीचे सेंटर पासून दूर करतोय आणि दुःख देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माफ करतोय. ज्याही व्यक्तीने तुम्हाला शब्दाने आणि कृतीने दुखावलेला आहे, प्रत्येक व्यक्तीला माफ करा. प्रत्येक व्यक्तीला माफ करा. प्रत्येक व्यक्तीला माफ करा. माफ करणं खरोखर कठीण आहे, पण मोठ्या मनाने आज माफ करायचं आहे. कारण तुम्ही दिलेली माफी, ब्रह्मांडी ऊर्जांनी आपण सर्व एकत्र आहे. आपण प्रत्येक व्यक्ती त्या ईश्वराचा अंश आहे. तुम्ही दिलेली माफी त्यांच्यापर्यंत पोहोचून तुमच्या मनावर असलेला वर्षानुवर्षाचं ओझं आज कमी करतोय. आणि गेल्या 10 वर्षामध्ये कळत नकळत आपल्याकडून शब्दांनी, कृतीनी आपण जर चूक केली असेल, तर मोठ्या मनाने मनोमन त्या व्यक्तीची माफी मागा. आय एम सॉरी. जे मी शब्दांनी उच्चारलं, कृतीने केलं, ते कळत नकळत होतं. त्यासाठी मी तुमची मनोमन माफी मागते. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. कल्पना करा की ती व्यक्ती तुम्हाला माफ करत आहे आणि इतक्या वर्षाचं जे ओझं तुम्ही ठेवलेलं होतं, त्या ओझ्यांपासनं तुम्ही मुक्त होताय. त्या ओझ्यांपासनं आपण मुक्त होतोय. आपण मुक्त होताय. त्या ओझ्यांपासनं आपण मुक्त होताय. त्या ओझ्यांपासनं आपण मुक्त होताय. आता बघा, तुम्ही तुमच्या किशोरवयीन आयुष्यात किंवा कॉलेजचं जे आयुष्य असेल तुमचं, तिथे अनुभव करा. करिअर बद्दल मोठी उत्सुकता, नव्या जीवनाची आशा, तुम्ही केलेले अनेक प्रयत्न यशस्वी झाले असतील किंवा काही प्रयत्न फसले असतील. काही लोकांनी तुम्हाला या काळात धोका दिला असेल. त्या धोक्यामुळे मनामध्ये एक मोठी दरी निर्माण झाली असेल, खोल दुःख निर्माण झालेलं असेल. आता या ब्रह्मांडी ऊर्जांच्या साक्षीने त्या दुःख देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माफ करायचं आहे. माफ करा. मोठ्या मनाने माफ करा. कारण इथून पुढे आपल्याला आपल्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ईश्वर आणि दीर्घायुष्याची ऊर्जा परिपूर्ण करायची आहे. म्हणून कळत नकळत ज्या ज्या व्यक्तीने तुम्हाला दुःख दिलेलं आहे, त्या व्यक्तीला माफ करा. अगदी मोठ्या मनाने त्या व्यक्तीला माफ करा. माफ करा. आणि कळत नकळत शब्दांनी, कृतीने जर तुम्ही कुणाला दुखावलं असेल, तर त्यांची माफी मागा. कळत नकळत बघा, माफ करताना डोळ्यातनं अश्रू होऊ शकतील, मन भरून येईल की त्या सगळ्या या संवेदना आहेत, ज्या कुठेतरी खोलवर तुमच्या मनामध्ये रुजलेल्या आहे. तर त्याला माफीची भावना देताना डोळ्यांना जर अश्रू आले ना, तर त्यांना बाहेर पडू द्या. बाहेर पडू द्या. जस्ट अलाऊ. त्या प्रत्येक दुःखाला आज अलाऊ करा. तुमच्या शरीरातनं, तुमच्या वेदनेत ज्या ज्या वेदना आपण सहन केलेल्या आहेत, त्या प्रत्येक वेदनेसाठी जस्ट माफ करा. आपल्याकडून चुका झाल्या तर माफी मागा. माफी मागा. जस्ट से आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. जस्ट से आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आता बघा, आपण आता आपल्या त्या बालपणातल्या क्षणांपर्यंत पोहोचतोय. जिथे जितकं तुम्हाला तुमचं बालपण आठवतंय, त्या बालपणाच्या क्षणांपर्यंत स्वतःला बघा. तुमच्या त्या बालपणांच्या क्षणांपर्यंत जेही तुम्हाला आठवतंय बालपण, त्या बालपणामध्ये कदाचित कोणी तुमच्यावर अन्याय केला असेल, कदाचित कुठली नकारात्मक घटना घडली असेल,
खूप जवळचं कोणीतरी कायम लांब गेलं असेल, अशा प्रत्येक वेदना देणाऱ्या घटनांना तुमच्या मनातनं दूर करा. जस्ट अलाव युअरसेल्फ की तुम्ही त्यांना माफ करताय. तुम्हाला तुमच्या जीवनात दुःख देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. प्रत्येक व्यक्तीला माफ करा. प्रत्येक व्यक्तीला माफ करा. आणि कळत नकळत जर एक जरी क्षण तुम्हाला आठवतोय की त्या क्षणांमध्ये तुम्ही कुणाला दुःख दिलेलं आहे, त्या क्षणांमध्ये तुम्ही कुणाशी तरी चुकीचं वागलाय, जस्ट से आय एम सॉरी. मी जे काही वागले, जे काही केलं ते माझी चूक होती. कळत नकळत माझ्याकडनं घडलेली तो भाव होता. जस्ट से आय एम सॉरी. आय एम सॉरी. आय एम सॉरी. प्लीज प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. थँक यू. आय लव्ह यू. आज विचार करा, सर्व प्राणी मात्रावर प्रेम करण्याची ऊर्जा आपल्याला दिव्य रेखी शिकवते आणि ती रेखी ग्रहण करण्यासाठी आज आपल्याला पूर्णपणे रिकामं व्हायचंय. कारण इथून पुढे आपल्याला जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची ऊर्जा एकत्रित करायची आहे. त्यासाठी आजपर्यंत कळत नकळत ज्या ज्या व्यक्तींनी आपल्याला दुःख दिलेलं आहे, कष्ट दिलेलं आहे, प्रत्येक व्यक्तीला माफ करा. प्रत्येक व्यक्तीला माफ करा. प्रत्येक व्यक्तीला माफ करा. प्रत्येक व्यक्तीला माफ करा. आता बघा, संपूर्ण माफी दिल्यानंतर जसं आपण मुक्त झालेलो आहे त्या वेदनेतनं, त्या ओझ्यातनं, त्या दुःखातनं, कारण आज आपण एक निश्चल आणि पवित्र, जसं ईश्वराने आपल्याला या पृथ्वीवर पाठवलं होतं तसं व्यक्तिमत्वाला आपण आता भेटणार आहोत. ज्या परिस्थितीत ईश्वराने तुम्हाला या पृथ्वीवर पाठवलं त्या क्षणांमध्ये आता आपण पोहोचतोय. तो म्हणजे तुमचा जन्मदिवस. बघा, ते सुंदर गोंडस बाळ, एक निरागस बाळ तुमच्या आईवडिलांच्या हातात बघा. एक सुंदर निरागस असं बाळ आईवडिलांच्या हातात बघा. तुम्हाला बघता क्षणी तुमच्या माता पित्यांना झालेला आनंद बघा. आणि त्यावेळेस ईश्वराने तुमच्या हातात एक कोरी पाटी दिलेली होती. त्या कोऱ्या पाटीवर तुम्हाला लिहायचं होतं परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य. त्या पाटीवर आपल्याला लिहायचं आहे शरीरामध्ये आरोग्य, नात्यांमध्ये प्रेम आणि जीवनामध्ये आर्थिक समृद्धी. बघा, ही त्रिवेणी स्वराज्याची ही ऊर्जा, नात्यांमध्ये प्रेम, शरीरामध्ये आरोग्य आणि जीवनामध्ये समृद्धीची ऊर्जा त्या पाटीवर आत्ता लिहिलेली आहे. आणि ती पाटी जणू घट्ट तुम्ही हृदयाच्या जवळ ठेवलेली आहे. आणि आता फक्त ती पाटी घेऊन तुम्हाला आत्ताच्या या वर्तमानाच्या क्षणांमध्ये परत यायचं आहे. कारण इथून पुढे प्रत्येक श्वासासोबत जीवनाचा एकच उद्देश, त्रिवेणी स्वराज्य, नात्यांमध्ये प्रेम, शरीरामध्ये आरोग्य आणि जीवनामध्ये मुबलक आर्थिक समृद्धी. या तीनही ऊर्जा स्वीकारण्यासाठी तुम्ही आता तयार आहात. दिव्य रेखी शक्तीच्या माध्यमातून जीवनामध्ये त्रिवेणी स्वराज्य निर्माण करण्यासाठी तुम्ही आता तयार आहात. जीवनामध्ये त्रिवेणी स्वराज्य निर्माण करण्यासाठी तुम्ही तयार आहात. मनापासनं, मनातल्या मनात सांगा, यस आय एम रेडी. मी तयार आहे नात्यांमध्ये प्रेमासाठी. मी तयार आहे माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या शरीरात आरोग्यासाठी. मी तयार आहे माझ्या संपूर्ण परिवारासह माझ्या जीवनात आर्थिक समृद्धीसाठी. यस आय एम रेडी. यस आय एम रेडी. मी तयार आहे नात्यांमध्ये प्रेम स्वीकारण्यासाठी. मी तयार आहे शरीरामध्ये आरोग्य स्वीकारण्यासाठी. मी तयार आहे माझ्या जीवनामध्ये आर्थिक समृद्धी स्वीकारण्यासाठी. यस आय एम रेडी. यस आय एम रेडी. यस आय एम रेडी. थँक्यू. 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 हे बघा, रेखी त्यांच्या जीवनात येते साक्षात ईश्वराला, ज्याच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवायचं असते
तुमचं इथे असणं म्हणजे साक्षात ईश्वर तुम्हाला तथास्तु म्हणत आहे की इथून पुढे तुमच्या जीवनामध्ये, नात्यांमध्ये प्रेम, शरीरामध्ये आरोग्य आणि खिशामध्ये मुबलक पैसा असणार आहे. त्यासाठी त्रिवेणी स्वराज्य रेखीचा आपण आजपासून स्वीकार करणार आहे. मनापासून सांगा स्वतःला, येस आय एम रेडी टू चेंज माय लाईफ इन पॉझिटिव्हिटी. येस आय एम रेडी. येस, येस आय एम रेडी टू चेंज माय लाईफ इन पॉझिटिव्हिटी. येस आय एम रेडी. थँक्यू, 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 थँक्यू. हळूहळू श्वास नॉर्मल करायचा आहे. चेहऱ्यावर हलकं स्मित हास्य आणायचं आहे आणि इथून पुढे मी माझ्या जीवनात त्रिवेणी रेखी ऊर्जेचा स्वीकार करत आहे. त्रिवेणी रेखी स्वराज्याचा स्वीकार करत आहे. इथून पुढे माझ्या जीवनामध्ये, नात्यांमध्ये प्रेम, शरीरामध्ये आरोग्य आणि जीवनामध्ये आर्थिक समृद्धीचा मी स्वीकार करण्यासाठी तयार आहे. प्रत्येक श्वासासोबत, जीवनाच्या प्रत्येक क्षणासोबत त्रिवेणी स्वराज्य रेखी, त्रिवेणी स्वराज्य रेखी म्हणजेच नात्यांमध्ये प्रेम, शरीरामध्ये आरोग्य आणि जीवनामध्ये आर्थिक समृद्धीसाठी मी तयार आहे. यस आय एम रेडी. यस आय एम रेडी. यस आय एम रेडी. हळूवार परत यायचं आहे. डोळे उघडायला कुठलीही घाई करू नका. टेक युअर ओन टाइम. अगदी सहजतेने या दिव्य ऊर्जांचा स्वीकार करायचा आहे. हळूवार डोळे उघडायचे. थोडं पाणी पिऊन घ्या. थोडं पाणी पिऊन घ्या. बी रिलॅक्स. बी रिलॅक्स. बी रिलॅक्स. So, how do you feel? Anyone? Raise your hand. कारण मी बरेचसे डोळे असे बघितले ज्यांना खरोखर अश्रूंच्या धारा लागल्या होत्या आणि बरेचसे चेहरे आता असं बघते की दे वॉन्ट्स मोर हॅपीनेस, डीप काइंडनेस. बोला मनसा मॅडम. माईक ऑन करा. माईक ऑन करा. माईक ऑन नाही झाला तुमचा. बघा माईक साठी मेसेज आला असेल तुम्हाला. हा बोला. झालाय माईक ऑन. बॉडी लाईट वाटत आहे, म्हणजे हलकं झाल्यासारखं एकदम. वर्षानुवर्षाचं साचलेलं ओझं कुणीतरी म्हणजे एकदम लाईट वाटत आहे एकदम बॉडी. म्हणजे अशी जशी हेवी वाटते ना तशी म्हणजे एकदम लाईट वाटत. कसं आहे ना, तुम्ही जर अनुभव केला असेल, साधा बोटाला चटका जरी बसला ना, पूर्ण शरीरामध्ये कंपन तयार होतात. छोटासा बोटाला कट लागला तरी पूर्ण शरीरावर व्हायब्रेशन होतात. मग इतक्या वर्षापासनं कुणाचं तरी बोलणं, कुणाचं तरी शब्द मनामध्ये गोठवून ठेवलेला आहे. त्रास होत आहे आणि म्हणून रिक्त व्हायचंय पवित्र रेखीच्या स्वीकारण्यासाठी. आयफोन नावाने जॉईन झालेल्या मॅडम माईक ऑन करा. हँडल्स केलेला आहे. निलेश देशमुख सर. हॅलो सर. सर. हॅलो मॅडम. हा बोला. मी म्हटलं व्हिडिओ कॉलिंग ओपन ऑफिस मध्ये आहे त्याच्यामुळे. ओके चालेल. ठीक आहे. आयफोन नावाने जॉईन झाले मॅडम अनम्यूट करा. ज्योत्स्ना मॅडम अनम्यूट करा. मॅडम मला खूप एकदम हलकं हलकं वाटतं, कारण खूप म्हणजे 50 वर्षापूर्वीच्या गोष्टी मला आता आठवत होत्या. एक एक जसं तुम्ही बोलत होत्या, ज्या माझ्या मनात खूप रुचून होत्या. ते मी मागे पण एकदा लिहून ते फाडून पण केलेलं होतं, पण तरीही त्या गेल्या नव्हत्या. आता मला रोज करायचं आहे. जातील का नाही माहिती नाही आता, पण
पण खूप हलकं वाटतं की जसं काही मी कुणाशी तरी मन मोकळीने बोलले असं झालेलं आहे. फक्त डोकं खूप सणसण करायला लागले, होईल. म्हणजे कारण डोकं खूप कसं दुखायला. आहे, इतक्या वर्षांपासनं जे आपण नकारात्मक भाव साठवून ठेवलेले, त्याला कधीच वाट मोकळी करून दिली नाही. मगाशी ज्या मॅडमनी प्रश्न केला होता ना, कालपासनं परवापासनं फक्त चर्चा करत आहे, शिकवत काही नाही. हा लर्निंगचाच भाग आहे. कारण खूप ओझं आहे हो मनावर. त्या ओझ्यांना मुक्त केलं नाही तर पॉझिटिव्हिटी कुठून येणार आहे? कुणाचा तरी राग पकडून ठेवलाय, कुणाचा तरी द्वेष पकडून ठेवलेला आहे. भारी झालंय सगळं. त्याला मुक्त करणं खूप गरजेचं आहे. गणेश एकदम. पवार सर अनम्यूट करा. चला, छान दिवसांत होईल, डोकं पण हलकं होईल 5-10 मिनिटांमध्ये. गणेश पवार सर बोला, अनम्यूट करा, माईक ऑन. आयफोन नावाने जॉईन झालं मॅडम, तुमचा माईक ऑन होतोय का बघा, मी 2-3दा ट्राय केलेला आहे. मॅडम माईक तिथे अनम्यूटचं ऑप्शन आलं असेल, त्याला क्लिक करा. वंदना मॅडम तोपर्यंत बोला. खूप सुंदर अनुभव होता मॅडम. ऍक्च्युली मी गेले वर्षभरापासून आहे, पण हे जेव्हा जेव्हा पास्ट लाईफ होतं ना, त्यावेळेस मी अगदी आवर्जून करते. आणि इतकं की प्रत्येक वेळेस एक एक नवीन गोष्ट समोर येते. आज ऍक्च्युली मला खूप म्हणजे मी 5वीला वगैरे होती त्यावेळेसचं मला आठवलं मध्ये. खूप छान वाटलं, म्हणजे माझे आणि मावशीमध्ये वाद झाले होते ते, आणि त्यासाठी मी मावशीची माफी मागितली, आणि तिचं माझं जे झालं होतं ते मी तिला माफ पण केलं. आणि त्याच्या आधी सुरुवातीला तुम्ही जे बोलल्या ना, की आज म्हणजे मेडिटेशनच्या आधी बोललेल्या, की ज्यांच्यावर कोणाला राग रुसवा असेल तर त्यांना तुम्ही कॉल करून सांगा की तू माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. तसं मी कॉल तर नाही, पण माझ्या मुलाचा आणि माझं सतत काही ना काही, कारण की तो आता जवळपास 6 महिन्यापासून घरात आहे आणि जॉब सर्च करतोय, तर मोबाईल वगैरे बघण्यावरून असं होतं बऱ्याचदा, आणि मग त्याच्या डोक्यात थोडंसं असं हे, तर एक दिवस अजून मी असं रागवले त्याला. पण नंतर लक्षात आलं रेकीची 5 तत्व, आणि लगेच स्वतःला सॉरी बोलले, आणि मग त्याच्या जवळ गेले, त्याच्या जवळ बसले, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला, आणि तुम्ही जसं म्हणाले तसं त्याच्या हातात घेतला आणि त्याला सांगितलं की मी तुला मगाशी बोलले सॉरी, पण तू माझ्यासाठी खरंच खूप महत्वाचा आहे. मॅडम मला वाटतं मागच्या बॅच मध्ये हे ऐकलेलं आणि केलं होतं, त्याला जवळपास 1 महिना झाला, आणि त्या दिवशीपासून आजपर्यंत म्हणजे मी जरी त्याला बोलले ना तरी तो 2 मिनिटात विसरून जातो आणि लगेच पुन्हा पूर्ववत होतो. हा रिझल्ट आहे की त्याला बिलकुल, म्हणजे त्याला ते लक्षात राहिलं की मम्मी बोलली की तू माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. म्हणजे हे वाक्य इतकं काम करून गेलंय ना, खरंच रिअली म्हणजे मला आनंदाश्रू आहेत हे. खूप छान वाटतंय मला, इतका रिझल्ट, म्हणजे हे आपण कितीही पे केलं किंवा काही पण केलं ना तरी नाही देत. हे रेकीतूनच शक्य आहे मॅडम. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. सो थँक्यू वंदना मॅडम. सो आज का लर्निंग, भलेही तुम्ही त्या व्यक्तीला फोन नाही करू शकत, त्या व्यक्तीला बोलू शकत नाही, ज्या नात्यांमध्ये बोलू शकता त्या नात्यांमध्ये नक्की बोला. जवळ असेल तर जवळ जाऊन बोला, लांब असेल तर फोन करून बोला. आरती मॅडम स्क्रीन शेअर नका करू. जवळ असेल तर जवळ जाऊन बोला, आणि दूर असेल तर फोन करून बोला. फक्त एवढंच की आप मेरे लिए बहुत खास हो. तुमचं असणं माझ्या जीवनासाठी खूप महत्वाचं आहे. का करायचं असं? कसंही जगला तरी आयुष्याला दी एंड निश्चित आहे, आणि त्या दी एंड नंतर नो रिटर्न. आणि म्हणून जे नाते जवळ आहेत त्यांना प्रेमाने जपा, आणि जे नाते सोडूनच द्यायचे, तर जसं मी म्हटलं, व्यक्ती महत्वाचा नसेल त्याला विसरायला शिका, आणि महत्वाचा असेल तर त्याच्या चुकांना विसरायला शिका. सो हेच आपल्याला रेकी शिकवते. सो रेकी म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा. रेकी हिला रशियन बायोप्लास्टिक एनर्जी म्हणतात, इंग्रज याला लाईट किंवा होली स्पिरिट म्हणतात, चिनी याला ची म्हणतात. भारतात या रेकीला
प्राण ऊर्जा म्हणून ओळखले जाते. अगदी आपण महाभारत काळात भगवान श्रीकृष्णांनी कुब्जा नावाच्या दासीच्या पाठीवरून हात फिरवून तिचं कुबड नाहीसं केलं असं महाभारतात बघितलेलं आहे. आणि रामायणामध्ये अहिल्येला म्हणजे एका दगडाला स्पर्श करून अहिल्ये नावाच्या स्त्रीला शापमुक्त केलं, स्पर्श चिकित्सा. तर रेकी ही एक स्पर्श चिकित्सा आहे जी आपल्या जीवनामध्ये शरीरात म्हणजे शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक लेवलच्या सर्व समस्यांचं समाधान करते. आता समजा एखाद्याला प्रश्न पडला, जे फर्स्ट टाइम क्लास अटेंड करतात आहे अशांनी जर हँडल्स केला तर मी त्यांचा भावना मॅडम जर फर्स्ट टाइम क्लास अटेंड करत असाल तर माईक ऑन करा. तर आपल्याला जर एखादी गोष्ट नाही समजली तर आपण काय करतो? मॅडम मी काल केला होता अटेंड दुसऱ्या नाही, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. फक्त मला सांगा, आपल्याला जर एखाद्या गोष्टीचं नॉलेज पाहिजे असेल तर आपण ते कुठे सर्च करतो? मॅडम आजकाल तर गुगलवर वन टॅप केलं की सगळी माहिती इन्फॉर्मेशन येऊन जाते मॅडम. चला, थँक्यू. तर तुमच्याच म्हटल्याप्रमाणे आपण आता गुगल बाबाला विचारणार आहोत. लेट मी शेअर. मॅडम माझी गुगलची स्क्रीन दिसते तुम्हाला? हो मॅडम. ओके, आता इथे आपण टाकू रेकीची स्पेलिंग REIKI इन हॉस्पिटल आणि आपण याला मराठीत ट्रान्सलेशन मागू. आता बघा इथे काय दिसतंय. अनेक प्रमुख वैद्यकीय केंद्रांमध्ये रेकी एक पूरक उपचार पद्धती म्हणून दिली जाते. यामुळे रुग्णांचा ताण कमी होण्यास, वेदना कमी होण्यास आणि चिंता दूर होण्यास मदत होते. विशेष प्रशिक्षित परिचारिका, कर्मचारी किंवा स्वयंसेवक रुग्णांच्या पलंगाजवळ हळूवार स्पर्शाने उपचार देतात. आता जी ऊर्जा हॉस्पिटलमध्ये वापरली जाते ती अंधश्रद्धा नाही, कारण विदेशांमध्ये अमेरिका, लंडन, रशिया, चीन, जपान अशा अनेक देशांमध्ये पूरक उपचार पद्धती म्हणून रेकी वापरली जाते. माझी एक स्टुडंट अमेरिकेला आहे. तिने सांगितलं की तिथे 12 लाखांच्या वर पॅकेज रेकी प्रॅक्टिशनरला दिला जातो हॉस्पिटलमध्ये. तर सांगायचा मुद्दा की जी रेकी म्हणजे अंधश्रद्धा असं काहीच बऱ्याचशा भारतीय लोकांच्या मानसिकतेत आहे. तर क्लिअर झालं? काय वाटतं भावना मॅडम? नाही मॅडम, रेकी नाही आहे, कारण मॅडम मी स्वतः रेकी शिकलेली आहे मॅडम. नाही, बरेचसे आणि लोक रेकी शिकण्याआधी म्हणजे भारतामध्ये मी का बरं 6 वर्षापासून फ्री मध्ये, ऑनलाईन मध्ये तर मी 8 वर्ष झाले आणि 20 वर्ष झाले मी रेकी सोबत जोडल्या गेलेली आहे. हो मॅडम. तर सांगायचा मुद्दा की भारतामध्ये बऱ्याच लोकांना रेकी म्हटलं की काहीतरी अंधश्रद्धा आहे अशी भावना. आणि तर ती भावना दूर व्हावी आणि घराघरात रेकी जे प्रॅक्टिस करतात त्यांना माहिती आहे की किती छान आणि पवित्र ऊर्जा आहे, ती घराघरात पोहोचावी या उद्देशाने आपण ही रेकी ऊर्जेची प्रॅक्टिस म्हणजे मी निशुल्क ही प्रॅक्टिस गेल्या 6 वर्षापासून करून घेते. नाहीतर 10 दिवस हे माझ्यासाठी खूप मोठा काळ आहे, पण तरी देखील उद्देश क्लिअर आहे की प्रत्येक घरामध्ये एक रेकी साधक असावा. आणि म्हणून मी माझा हा निशुल्क यात्रेचा प्रवास लोकांपर्यंत पोहोचवते. दुसरं सगळ्यात महत्वाची गोष्ट, रेकीत कन्फ्युजन होण्याचे कारणही काय आहे ते मी तुम्हाला समजावून सांगते. आता बघा की जेव्हा आपण पेपरमध्ये बघतो की रेकी देऊन अमुक एक घटना केली किंवा न्यूज चॅनलवर बघत असतो की रेकी देऊन एखादी घटना, तर त्या रेकीशी आपला संबंध नाही. तो रेकी म्हणजे एक फ्रेंच शब्द आहे आणि त्याचा अर्थ काय आहे. समजा आता मला एखादी फॅक्टरी टाकायची आहे तर मी काय नाही, वशीकरण नाही, ते रेकी म्हणजे वशीकरण नाही मॅडम, पहिले समजून घ्या, ते पण चुकीचं आहे तुमचं माहिती. वशीकरण नाही मॅडम, चौकशी, एखाद्या जागेची चौकशी. समजा मला फॅक्टरी टाकायची आहे तर ती जागा माझ्यासाठी योग्य आहे का फॅक्टरी टाकायला, तिथे मला कच्चा माल उपलब्ध होईल का, मला तिथे लेबर उपलब्ध होईल का, ट्रान्सपोर्ट सिस्टीम प्रॉपर आहे का,
ही पूर्ण पाहणी करणं, या पाहणीला रेकी करणं म्हणतात, जी फ्रेंच टेक्निक आहे. आता हो, जसं हो. एका फॅक्टरी टाकण्या चांगल्या कामासाठी करतात, तसंच एखादा व्यक्तीला जर चुकीचं काम करायचं आहे, एखाद्याचं अपहरण करायचं आहे, चोरी करायचं, तर मग इथे किती वाजता किती लोक असतात, तो व्यक्ती किती वाजता येतो, किती वाजता जातो, याची पाहणी करणं, पाळत ठेवणं आणि लक्ष देणं, याला अशा रेकी देणं. आता आपण जी शिकतोय ती रेकी जपानी चिकित्सा पद्धती आहे आणि तिचा या रेकीशी काही संबंध नाही. बोला भावना मॅडम, काय म्हणताय तुम्ही? मॅडम, हा रेकी जो शब्द आहे हा जनरली पोलीस खात्यामध्ये जास्त यूज केला जातो. हा, जनरली उच्चारण पोलीस सेम आहे. आता इथे कसं उच्चारण सेम आहे, जसं KNOW नो म्हणजे माहिती असणे आणि NO नो म्हणजे नाही. दोघांचा उच्चार सेम आहे पण अर्थ एकदम डिफरंट आहे. अगदी सेम. रेकी आणि रेकी या दोन्ही शब्दांचं उच्चारण सेम आहे. एक जपानी शब्द आहे, एक फ्रेंच शब्द आहे. त्याच्यामुळे आपला गैरसमज होत असतो. तर इथे उपस्थित सर्वांना क्लिअर झालं की आपण जी रेकी शिकणार आहे ती जपानी चिकित्सा पद्धती आहे. तिचा कुठल्याही नकारात्मकतेसोबत काही संबंध नाही आहे. या रेकीचं प्रथमतः काय होतं, एकच, आपण याच्यात 5 तत्व जे उद्या शिकणार आहे रेकीचे, त्या रेकीच्या 5 तत्वांमध्ये आणि रेकीची विशेषतः रेकी काम कशी करते या सगळ्या गोष्टी आपण शिकणार. कारण माझं अवेअरनेससाठीच मी एवढे कंटिन्यू क्लासेस घेते आहे की प्रत्येकाच्या माइंडमध्ये रेकी बद्दल ज्या कुठल्या कारणाने निगेटिव्हिटी आहे ती दूर करून, जर खऱ्या मनाने तुम्ही रेकीचा स्वीकार केला तर रेकी हे असं औषध आहे की याला मागता मागता थकाल, देता देता रेकी थकणार नाही. कारण रेकीतनं नात्यांमध्ये प्रेम, शरीरामध्ये आरोग्य आणि पैशाची समृद्धी या त्रिवेणी स्वराज्याचे मालक, अधिकारी तुम्ही निश्चितच बनवू शकता. पण ही कुठली जादूची कांडी नाही आहे की अशी फिरवली आणि काम झालं. रेकी प्रथमतः आपल्यातले ब्लॉकेजेस दूर करते आणि त्याच्यानंतर जीवनामध्ये सकारात्मकता आणते. तर इथे ही एक साधना आहे. ज्या पद्धतीने आपण म्हणजे पहिलीचं गणित म्हणजे 10वीचं गणित पहिलीचा विद्यार्थी सोडवू शकत नाही, त्याच पद्धतीने रेकीच्या लेव्हल्स आहेत, त्या लेव्हल्स पूर्ण केल्याशिवाय, म्हणजे जी आपण 10 दिवस शिकतोय आता, ती या रेकीची प्रथमा, जी उद्यापासून आपण सुरू करतोय. जेव्हा प्रथमा रेकी शिकू, प्रथमा रेकीचं पूर्ण नॉलेज मी तुम्हाला देणार आहे. मी तुम्हाला औरा बघायला शिकवणार आहे. मी 7 म्हणजे औरा स्कॅनिंग शिकवणार आहे. औराचं चार्जिंग शिकवणार आहे, क्लिन्झिंग शिकवणार आहे, चक्रांचं महत्व बघून तुम्ही व्यक्तीला ओळखायला शिकवणार आहे. रेकीच्या द्वारे तुम्ही पॉझिटिव्ह अफर्मेशन कसे देऊ शकता, अगदी तुमच्या शब्दांनी पाण्याची चव बदललेली तुम्ही बघणार आहे किंवा मिठाचा खारटपणा कमी होऊ शकतो, मग जीवनामध्ये आनंद का निर्माण करू शकत नाही हे देखील आपण बघणार आहे. स्पर्शाच्या माध्यमातून स्वतःला आणि दुसऱ्यांना हील करणं हा आपला रेकीचा इथून पुढचा 7 दिवसांचं सिलेबस आहे, जे आपण पुढच्या 7 दिवसांमध्ये पूर्ण करणार आहोत. तर ज्या विश्वासाने तुम्ही दररोज या क्लासला 3 वाजता जॉईन करत जा, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त पुढे शिकता येईल. तर एक लास्ट आजच्या सेशन बद्दल, आजच्या मेडिटेशन बद्दल एक फीडबॅक घेऊया आणि पुढे जाऊया. मनसा मॅडम, अनम्यूट करा. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार गणेश पवार सर, बोला. हा, मी गणेश पवार बोलतोय की रेकी ही ऊर्जा, ब्रह्मांडातली ऊर्जा. रेकी माझे नातेवाईक खूप आहेत, शिकलेत आणि त्यांनी रेकीचा कोर्स करून त्यांना सर्टिफिकेट मिळालं आणि त्यांनी मला रेकी दिली. मला रेकीवर एवढा विश्वास नव्हता, पण मी प्रत्यक्ष ते रेकी दिल्यानंतर माझी बॉडी हिलिंग झाली. मला हिलिंग देताना मला जाणीव झाली की गुरु विना ज्ञान नाही. पहिला गुरु रेकी शिकताना पहिला गुरु, आपल्याला त्यातलं काही नाही. मी पहिल्यांदाच जॉईन झालो की मला ऐकलं की सगळ्यांना माफ करायचं, फोन नका करू, काय नका, एकदम आपल्या खांद्यावर ओझ असतं ना, ते ओझ. आता मी 2च मिनिटं तुमचं ऐकलं की माझ्या खांद्यावर जेवढं ओझ घेऊन होतं ते ओझ आपल्या खांद्यावरून गेलं की आपलं शरीर एकदम शुद्ध, एकदम काहीच राहिलं नाही. म्हणजे डोळ्यात अश्रू आले की आपण सर्वांना माफ केलं की आपलं हृदय एकदम भरून येतं. आणि रेकी प्रत्येक माणसानं शिकावी, दवाखान्याची नाही, आपल्या स्वतःसाठी शिकावी की आपण स्वतःवर आपण आपली रेकी देऊन आपण बरं होऊ शकतो. छोट्या छोट्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजे. शिकल तेवढं कमी आहे.
रेकी हा बाहेरचा शब्द आहे. लोकांना वाटतं की रेकी हे निगेटिव्ह आहे. रेकी काही करत नाही. रेकी ही ब्रह्मांडातली ऊर्जा आपण आपल्या हातामध्ये घेऊन आपण समोरच्याला हिलिंग देतो. हे केवढं मोठं पुण्य काम आहे. आणि तुमचं हे खूप रेकी म्हणलं ना तर शब्द कमी पडतील मॅडम. थँक्यू सो मच रेकी. आणि थँक्यू. तुम्हाला पण माझा साष्टांग नमस्कार. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू गणेश सर. मनसा मॅडम अनम्यूट करा, तुम्ही हँड रेज केलेला आहे. मॅम मी फक्त रेकी नाव ऐकलं होतं आतापर्यंत, म्हणजे रेकी विषयी मला काही नॉलेज आहे नाही. मी जस्ट इन्स्टा स्क्रोल करत होती तर मला तुमचं व्हिडिओ मिळाला आणि मी जॉईन केलेलं आहे. पण आता मी 3 दिवसापासून तिसरा आज थर्ड डे तर मी सेशन जॉईन केला, पण मला छान वाटत आहे. म्हणजे बॉडी म्हणजे आपल्या स्वतःविषयी जे म्हणजे आपल्याला आपण काही गोष्टी आपण स्वतःशी नाही म्हणजे मॅरिड असलं काही म्हणजे सगळ्याच मॅरिड जर असलं तर त्यांच्याकडे खूप ऑप्शन असतं म्हणजे खूप साऱ्या गोष्टी असतात. घरचं असतं, मुलांचं असतं, जबाबदारी सासरचं वेगळं. कारण की माहेरी जर मुलगी असली तर ती कशी पण वागली तर तिच्यात काहीच म्हणजे गुण चांगलेच असतात माहेरी. आणि सासरी गेल्यानंतर असं होतं की तुमच्यात किती दुर्गुण आहे हे तुम्हाला माहित पडतात. म्हणजे ते माहेरी असल्यावर नाही माहित पडत, असं नाही का? तर मग आणि वातावरण चेंज होतं सासरी माहेरचं सगळं. तर पुष्कळशा गोष्टी समोरच्याच्या आपल्याला खटकतात आपलं, कारण की आपण नवीन घरी जातो तर त्यांचं एक कल्चर वेगळं असतं, आपलं एक वेगळं कल्चर असतं. तर तिथे ऍडजस्ट व्हायला मग तुम्ही ऍडजस्ट व्हायला तुम्ही जर म्हणजे तुम्ही जर प्रॉपर ऍडजस्ट व्हायचे प्रयत्न करत असेल आणि समोरचा तुम्हाला दाबायचा प्रयत्न करत असेल किंवा मग तुम्ही ते एक तुमचे पेशन्स लेवल्स असतात तिथपर्यंत तुम्ही त्यांना म्हणजे काय म्हणतात त्याला तोपर्यंत आपण त्यांना बिअर करतो. मग एक पेशन्स लेवल संपून जातात तर मग तुम्ही त्यांचं म्हणजे जर तुम्हाला सपोर्ट करणारं कोणी असलं तर तुम्ही त्या व्यक्तीला म्हणजे आपण सोडून देतो की बा नाही बा यांच्यापैकी एक तरी मला सपोर्ट करत आहे बा म्हणून आपण सोडून देतो. बट जर तिथे कुणीच तुम्हाला सपोर्टिंग नसेल तर तुम्ही ऑब्विसची गोष्ट आहे की तुम्ही स्वतःसाठी म्हणजे स्वतःसाठी स्वतः बोलालच. मग तुम्ही वाईट होता जर तुम्ही तोपर्यंत ऐकत असता त्या. बघा, एक लक्षात घ्या, आपला विषय हाच आहे की सोडून देणं खूप गरजेचं. कारण आपण प्रत्येकाला बदलूच शकत नाही. एक लक्षात घ्या, आपल्या हाताचे 5 बोट सारखे नाही. प्रत्येक व्यक्तीचा फिंगरप्रिंट सुद्धा वेगळा आहे आणि जो आधार कार्डवर बघितला जातो, आहे की नाही? मग जे आहे त्याच्यामध्ये असं पकडून गुंतून किती वर्ष आपण राहणार? आणि त्यापेक्षा जर सोडून देता आलं तर आयुष्य सुंदर होणार. आणि म्हणून जर उद्यापासून जी आपण रेखी ऊर्जा समजून घेणार आहे, आत्मसात करणार आहे, त्याच्यासाठी आपल्याला सोडून देणं, माफ करणं तेवढंच महत्वाचं आहे. कारण त्याच नकारात्मकतेमध्ये परत जगायचं नाहीये. पुढचं पाऊल आनंदाचं उचलायचं. एक लास्ट वर्षा महाजन यांचं आपण मनोगत घेऊया की आजच्या सेशन बद्दल. दॅन विल स्टॉप. बोला वर्षा मॅडम, कुठून बोल. हॅलो मॅम, मी पुण्यावरनं बोलत आहे. आणि मॅम मी ऍक्च्युली कशा घरातून आले की असं रागवणं चिडणं हे शिकवलं गेलं नाही आम्हाला. म्हणून म्हणजे तुम्ही म्हटले की एखादी व्यक्ती अशी शोधा ज्याला तुम्हाला माफ करायचंय किंवा त्याचा राग सोडून द्यायचंय. पण मला कोणी सापडलं नाही कारण मी तसं वागले नाही. पण मी स्वतःला माफ केलंय आणि स्वतःला सॉरी म्हटलंय कारण मी स्वतःवरती खूप अन्याय केलाय. हे तुमच्या ह्या म्हणजे माझ्यासाठी खूप मोठा विषय आहे हा. मी माझ्या लाईफमध्ये सर्व काही गमावले. माझे पॅरेंट्स एक 3-4 वर्षामध्ये भाऊ सर्व सर्व गमावलेत मी. आणि तरी सुद्धा मी माझा चांगुलपणा सोडला नाहीये. पण मला आता एक वाटतंय की मी स्वतःवरती लक्ष द्यायला पाहिजे. आणि मी आज ना स्वतःला माफ पण केलं आणि स्वतःला सॉरी पण म्हटलं. आणि आय एम रिअली सो थँकफुल ऑफ युअर. गुड. सो मच थँक्यू. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. धन्यवाद आणि ऑल द बेस्ट. तर आजचं सेशन कसं वाटलं? मी गुगल रिव्ह्यू तुम्हाला नक्की द्यायचं आहे कारण सगळ्यांचेच फीडबॅक आपण इथे घेऊ शकत नाही. आणि आजचं रेकॉर्डिंग आपलं युट्यूब चॅनलवर अपलोड होईल. तर आपलं युट्यूब चॅनलचं नाव आहे वर्टिक्स हॅपी लाईफ. त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. बेल आयकॉन म्हणजे नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत येतील. बरेचसे माहितीचे व्हिडिओ तिथे उपलब्ध असतात. आपलं हे 10 दिवसांचं फ्री सेशन देखील तुम्हाला तिथेच उपलब्ध राहणार आहे. पुन्हा भेटूया दिव्य रेकी शक्तीच्या स्पर्शासोबत. उद्या रेकीला समजून घेण्यासाठी आपणा सर्वांचं शार्प 3 वाजता स्वागत आहे. दिव्य रेकीची विशेषता जाणून घ्यायला, दिव्य रेकी कशी काम करते आणि कसं आपल्या जीवनात परिवर्तन घडवते हे. आणि इथून पुढे आपण रेकीचे सेशन होणार आहे. 2 दिवस गरज होती आपल्या मनाला रेकी ऊर्जा स्वीकारण्यासाठी, तयार करण्यासाठी. तर आपलं अवचेतन मनाला तयार आपण केलंय. आज आपण रेकी ऊर्जा ग्रहण करायला तयार झालोय कारण आज आपण रिकामं झालेलो आहे.
उद्या परत या सकारात्मक ऊर्जांसोबत भेटूया. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी. मला ऐकून घेतले यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. थँक्यू मॅडम, थँक्यू. थँक्यू.